माझं नाव गौरी आहे आणि माझं वय 22 वर्ष आहे. माझ्या आयुष्यात घडलेली ही खरी गोष्ट मी आज तुम्हाला सांगणार आहे. ही गोष्ट माझ्या हृदयात खोलवर रुजलेली आहे. तेव्हा माझी दीदी सुवर्णा बाळंतपणात आपला जीव गमावली. तिने एका सुंदर मुलाला जन्म आपला जीव गमावली. तिने एका जन्म दिला आणि ती निघून ठेवलं. माझ्या आईबाबांचा संसार एका क्षणात उद्ध्वस्त झाला. दीदीच्या मृत्यूनंतर त्या छोट्या बाळाला कोण सांभाळणार हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला. म्हणून त्यांनी माझं लग्न माझ्या जिजा आकाश यांच्याशी करण्याचा निर्णय घेतला. मला हे ऐकून खूप भीती वाटली. आकाश खूप हट्टेखोर आणि बलवान माणूस होते. मी तर नाजूक लहान 14 वर्षांची मुलगी होते. माझ्या मनात सतत भीती होती. मी नकार दिला. मला हे मान्य नाही. पण माझ्या नकाराला कोणीच ऐकलं नाही. माझ्या मनाविरुद्धही माझं लग्न आकाश यांच्याशी करून टाकलं गेलं. मी घाबरले होते. माझं हृदय धडधडत होतं. सुहागरात्री आकाश माझ्या जवळ आला तेव्हा मी घाबरून गेले. पण त्यावेळी बिट्टू मोठ्याने रडत होता. मी त्याला गोदीत घेतलं, भलावून पाहिलं, पण तो शांत होईना. मी थकून गेले आणि शेवटी स्वतः रडू लागले. माझ्या रडण्याचा आवाज ऐकून बाबा खोलीत आले. त्यांनी बिट्टूला घेतलं आणि थंड श्वास घेत म्हणाले, "गौरी, काय झालं बेटा? रडू नकोस." मी म्हणाले, "बाबा, हे बाळ शांत होईना. मी कसं शांत करू?" बाबा म्हणाले, "यानेही तर येताच आपली आई गमावली आहे. काय करणार बेटा?" आई शॉकमध्ये होत्या. त्यांना वारंवार बेहोशीचे दौरे येत होते. मी स्वतःही मोठ्या दुःखात होते. कारण दीदी बाळाच्या जन्मानंतरच जग सोडून गेली होती. पण बिट्टू शांत न झाल्याने मीही रडत होते. 8 दिवसानंतर हळूहळू आईची तब्येत बरी झाली. तरीही ती दीदीला आठवून खूप रडत असे. पण त्यांनी नातवाला सांभाळायला सुरुवात केली. दीदीच्या मृत्यूनंतर आकाश एकदाही आमच्या घरी आला नाही. दीदी आणि आकाश यांची प्रेमलग्न होती. दोघे एकमेकांवर जीव तोडायला तयार होते. पण दीदीचं वय खूप कमी होतं. सुरुवातीला आई-बाबा या लग्नाला विरोध करत होते. त्यांचं म्हणणं होतं की सुवर्णा अजून लहान आहे, आम्ही आमच्या मुलीचं लग्न करू इच्छित नाही. पण दीदी जिद्दीवर आली आणि आकाशानेही घर सोडला नाही. शेवटी मजबुरीने लग्न करावं लागलं. कारण त्यांना भीती वाटत होती की कुठे ती काही चुकीचं पाऊल उचलणार नाही. पण बाळाच्या जन्मानंतरच दीदी या जगाचा निरोप घेतला. तिचं आयुष्य तेवढंच लिहिलं होतं. 1 महिना गेला. आता बिट्टू माझ्या गोदीतच राहायला लागला होता. तेव्हा आकाश आमच्या घरी आला. त्याची दाढी वाढलेली होती, डोळे लाल होते. त्याने फक्त थोडा वेळ बिट्टूला गोदीत घेतलं आणि प्रेम केलं. आई म्हणाली, "गौरी अजून खूप छोटी आहे. बिट्टूला सांभाळणं तिला कठीण जातंय आणि मी तर आजारीच आहे. सोन्याच्या मृत्यूनंतर मला असं वाटतं की माझ्या हातून अर्धी जान कोणी काढून नेली आहे." आकाश म्हणाला, "आंटी, भगवंताची मर्जी आहे. काय करणार? तुम्ही तरी एकमेकांशी बोलून मन हलके करा. माझ्याबद्दलही विचार करा. रिकाम्या घरात मला सुवर्णाचे आवाज ऐकू येतात. मी एकटा तिथे कसा राहू?" आईने थंड श्वास घेतला आणि म्हणाली, "आता सुट्ट्या आहेत, पण सुट्ट्यानंतर गौरीची 10वी सुरू होईल. मी छोट्या बाळाला सांभाळण्याच्या अवस्थेत नाही. तू आता आयुष्यात पुढे जायला हवा. दुसरं लग्न कर." हे ऐकून आकाशच्या कपाळावर आठ पडले. ते म्हणाले, "आंटी, तुम्ही काय बोलताय? सुवर्णाच्या जागी मी कुणालाही येऊ देणार नाही, कधीही नाही. तुम्हाला माहिती आहे की मी तिच्याशी किती प्रेम केलं होतं. तिच्या नावावर मी आयुष्य घालवू शकतो. माझा बेटा थोडा मोठा झाल्यावर मी त्याला घेऊन जाईन." आई म्हणाली, "पण बेटाला आईची गरज आहे ना?" आकाश म्हणाला, "का मौसी सांभाळू शकत नाही का? गौरी अजून 14 वर्षांची आहे. तुम्ही आता तिचं लग्न करणार आहात का? ती 20-22 वर्षांची होईपर्यंत माझा बेटा 5-6 वर्षांचा होईल आणि मग मी त्याला घेऊन जाईन." पण आई म्हणाली, "नाही बेटा, आता तू आपल्या आयुष्यात पुढे जायला हवा. जर तुझा बेटा गौरीशी इतका जुळला तर नंतर दुसऱ्या बाईला स्वीकारणार नाही. आज नाही तर उद्या तुला दुसरं लग्न करावंच लागेल. ही जिंदगी एकटी कापणार नाही." आकाश म्हणाला, "मला लग्न करायचंच नाही. ना आता आणि ना कधीही." आई म्हणाली, "आत्ता तुझ्या मनात सुवर्णाचा दुःख ताजा आहे. पण मला माहिती आहे की वेळेनुसार सगळं नॉर्मल होईल. काही महिन्यांनी तू लग्न करशील, जेणेकरून तुझ्या बेट्याला त्या मुलीची सवय होईल." 10 दिवस असेच जात होते आणि मी 17 वर्षांची झाले. आता बिट्टू 3 वर्षांचा झाला होता. तो माझ्याशिवाय राहतच नव्हता. तो मला मम्मा मम्मा म्हणत असे. त्याच दिवसात माझा एक रिश्ता आला. खूप चांगले खाते-पिते लोक होते. आईने आकाशला बोलावलं आणि म्हणाली, "गौरीचा खूप चांगला रिश्ता आला आहे आणि आम्ही तिचं लग्न करू इच्छितो." हे ऐकून आकाश म्हणाला, "पण माझ्या बेट्याचं काय? बिट्टू तुमची मुलगी नाही का? तुम्ही माझ्या बेट्याच्या आईला काढून घेणार आहात का?" बिट्टू गौरीलाच आपली आई समजतो आणि आता गौरीचं वय काही गेलं आहे का? 2-3 वर्ष थांबा. तोपर्यंत बिट्टूही मोठा होईल आणि गोष्टी समजू लागेल. मी स्वतः गौरीचं लग्न खूप चांगल्या घरात करवेन, पण तुम्ही समजूतदार राहू शकेन." आई म्हणाली,
तुम्ही समजत का नाही दामाद? आत्ता गौरीची जान सोडत नाही. तो तिला आपली आई समजतो. आणखी मोठा झाला तर त्याच्याशिवाय राहणारच नाही आणि वेळ काही सांगत नाही. मी आजारी आहे आणि गौरीचा बाबा ब्लड प्रेशरचे रुग्ण आहेत. आम्हाला आमच्या मुलीचं लग्न लवकरात लवकर करायचं आहे. तुम्ही आपल्याबद्दल विचार करा. आकाश म्हणाला, तुम्हाला इतकी घाई असेल तर मग गौरीचं लग्न माझ्याशी करा. आकाशने ही गोष्ट अचानक सांगितली. आईला याची अपेक्षा नव्हती की आकाश असंही म्हणू शकतो. हे ऐकून आईने हैराणीने त्याला पाहिलं आणि म्हणाली, तू गौरीपेक्षा खूप मोठा आहेस. पूर्ण 10 वर्ष मोठा. आकाश म्हणाला, तर काय झालं? बिट्टू गौरीला आपली आई समजतो. आता त्याच्याशिवाय राहणार नाही. आणि मी दुसरी बाई घेऊन आलो तर माहीत नाही ती माझ्या बेट्याबरोबर कसं वागेल. समोर प्रेम करेल आणि मागे माझ्या बेट्याला मारेल. गौरी ही त्याची मौसी आहे. ती त्याच्याबरोबर चांगला सलूक ठेवेल. अगदी आईसारखं प्रेम देईल जसं आता देत आहे. मला लग्नाची काही इच्छा नाही, पण मला माझ्या बेट्यासाठी आई हवी आहे, जी गौरीपेक्षा दुसरी कोणी असू शकत नाही. आई म्हणाली, मी तुमच्या सासरशी बोलून पाहते. पहा गौरी माझी एकमेव बेटी आहे. जर तुम्ही तिला आपलंसं करायचं असेल तर पूर्ण मनाने करा. फक्त बिट्टूची आई म्हणून नव्हे तर आपली पत्नी म्हणूनही आपलंसं करा. जेणेकरून मला लग्नानंतर माझ्या बेटीबद्दल काळजी वाटणार नाही. हे ऐकून आकाशच्या कपाळावर आठ पडले. ते म्हणाले, तुम्हाला तक्रार नको, खैर. खूप साधेपणाने माझं आणि आकाश यांचं लग्न करून दिलं गेलं. तेव्हा माझं हृदय जोरजोरात धडधडत होतं. कारण मी आकाशबद्दल कधीही असं काही विचार केलं नव्हतं. फक्त इतकंच होतं की तो माझा जिजा आहे. फिलहाल माझं मन पूर्णपणे रिकामं होतं. त्यात काही जज्बात नव्हतं. मला वाटलं की कदाचित तो माझ्याबरोबर तसंच वागेल, जसं एक पती आपल्या पत्नीबरोबर करतो. पण असं झालं. घरात येताच त्याने मला एक वेगळी खोली दाखवली. म्हणाला, इथे तुला काही त्रास होणार नाही. तू बिट्टूबरोबर इथे खूप सुखाने आयुष्य घालवू शकतेस. मी हैराणीने आकाशला पाहिलं. ते माझ्या जवळ आले आणि म्हणाले, माझ्या मनात कालही सुवर्णा होती आणि कायम सुवर्णा राहील. तू माझ्या घरात फक्त आणि फक्त माझ्या बेट्याची आई बनून आली आहेस आणि कधीही माझी पत्नी बनण्याचा प्रयत्न करू नकोस. हे म्हणून ते खोलीतून निघून गेले आणि मी चुपचाप हैराण डोळ्यांनी त्यांना पाहत राहिले. माझी खोली रिकामी झाली होती. बिट्टू माझी बोट पकडून मम्मा म्हणत होता. मी माझ्या डोळ्यातून वाहणारे आणि बिट्टूला बेडवर सुपवायला लागले. कपडे बदलताना मला खूप रडू येत होतं. जरी हे लग्न कशाही परिस्थितीत झालं होतं, तरी माझ्यासाठी हा एक नवीन अनुभव होता. मी आकाशला मनापासून स्वीकारलं होतं आणि मी त्याच्याबरोबर पती-पत्नीचं नातं ठेवायला इच्छित होते. पण त्याने माझ्या तोंडावरच माझी बेइज्जती करून माझ्याबरोबर खूप वाईट केलं होतं. माझं हृदय दुखावलं होतं. मी विचार केला की यापेक्षा बरं होतं की काश माझ्या आईने माझं लग्न दुसऱ्याशी केलं असतं, तरी तो माझ्याबरोबर असं वागला नसता. हा माणूस तर पाषाण हृदयाचा आहे. किती आरामात मला हे सगळं म्हणून तो निघून गेला. एकदाही विचार केला नाही की माझ्या मनावर काय गेलं असेल. मला माझ्या बहिणीचा द्वेष नव्हता, पण मी माझी जिंदगी चांगली घालवायला इच्छित होते. हर मुलगी हेच इच्छिते की तिचा जीवनसाथी फक्त आणि फक्त तिच्याशी प्रेम करो. आधी जेव्हा तो सुवर्णाशी प्रेम करत होता, तेव्हा मला याची आनंद वाटत होता की माझी बहीण किती भाग्यवान आहे की तिला इतका प्रेम करणारा पती मिळाला. पण आता हीच गोष्ट मला चुरवू लागली होती. तो माझ्यासमोरच दीदीच्या प्रेमाची भरत होता. दीदी गेली होती, पण आता मी तिच्या जागी आले होते. त्याचं कर्तव्य होतं की तो मला माझ्या हिश्श्याची खुशी देईल, मला माझ्या हिश्श्याचं प्रेम देईल. पण त्याने असं केलं नाही. सकाळी मी उठले तेव्हा पूर्णपणे चुपचाप होते. मी नाश्ता टेबलावर ठेवला. आकाशने चुपचाप नाश्ता केला. त्याने एक नजरही माझ्याकडे उचलली नाही. मी त्या पाषाण हृदयाच्या माणसाला पाहून मनात अश्रू वाहत होते. सौंदर्यात मी दीदीपेक्षा कुठेही कमी नव्हते. दीदी ही सुंदर होती, पण मी तिच्यापेक्षा खूप जास्त सुंदर होते. पण आकाशने माझ्याकडे नजर उचलूनही पाहिलं नाही. त्याच्या मनात फक्त आणि फक्त दीदी बसली होती. तो गेला आणि रोज असंच घालवायला लागले. पूर्ण दिवस मी एकतर कामात गुंतली असायचे किंवा बिट्टूमध्ये गुंतलेली असायचे. पण रात्री नको असतानाही माझ्या डोळ्यात अश्रू यायला लागत. तो मला पाहणं येणं तर खूप दूरचं होतं. माझ्या गरजेचा हर सामान तो आणून ठेवत असे. मला खाण्यापिण्या, कपड्यांची काही कमतरता नव्हती. पण स्त्रीसाठी हे सगळं पुरेसं नसतं. तिला पतीचं प्रेमही हवं असतं, जे मला मिळत नव्हतं. हर मुलीच्या आत ही इच्छा असते. माझं मन करत असे की तो मला प्रेम देईल, माझी तारीफ करेल. एकदा असं झालं की माझं मन तयार होण्याचं झालं. मी एक सुंदर साडी घातली, मेकअप केला, केस खुले सोडले.
इतक्यात आकाशही घरी आला. मला पाहून त्याच्या कपाळावर आट पडले. तो रागाने मला पाहू लागला आणि म्हणाला, "हे काय घातलंस तू?" असं तयार होऊन माझं मन लुभावायचं आहे का? समजतेस मी कमकुवत स्वभावाचा माणूस आहे. तू माझ्यासमोर सजून बजून येशील तर मी माझे होश गमावेन. तुझ्याजवळ जाईन. त्याचे शब्द ऐकून मला माझं आपण त्याच्यासमोर खूप छोटं वाटू लागलं. मला माझी खूप बेइज्जती वाटली. माझ्या डोळ्यात अश्रू आले. मी तर असं तयार झाले होते. मला माहिती नव्हतं की तो ऑफिसमधून लवकर येईल आणि मला असं जलील करील. मी खोलीत जाऊन कपडे बदलून फुटफुटून रडू लागले. बिट्टू माझ्या जवळच होता. मला रडताना पाहून तो माझ्या जवळ आला. माझ्या डोळ्यातील "तुम्ही का रडताय? पापाने तुम्हाला दाटलं का? मी तर तुमचा प्यारा बेटा आहे ना. सोडा पापाला. मी तुम्हाला आत्ता कपाळावर प्रेम करतो. करतो. तुम्ही ठीक व्हा." जसं मी त्याला बहलावयाची तसं तो मला बहलावत होता. त्याने माझ्या कपाळावर प्रेम केलं. तेव्हा मी माझे अश्रू पुसले. रडताना माझा सर्व मेकअप बिघडला होता. माझी लिपस्टिक पूर्ण तोंडवर पसरली होती आणि काजळ गालांपर्यंत आलं होतं. माझ्या मनात त्यावेळी बिट्टूसाठी जरा तरी काही जज्बात नव्हतं. उलट मला त्याच्यावर राग येत होता. नकळत मला एकदम असं वाटू लागलं की जर माझ्या जिंदगीत बिट्टू नसता तर कदाचित आज माझ्याबरोबर हे सगळं झालं नसतं. बिट्टूमुळेच माझं लग्न आकाशबरोबर झालं होतं, जी मी अजिबात इच्छित नव्हते. बिट्टूने माझा असा हुलिया पाहिला, तेव्हा त्याने आपल्या छोट्या छोट्या हातांनी माझा चेहरा साफ करायला लागला आणि म्हणाला, "मम्मा, तुम्ही तर प्यारीशी भूतनी म्हणली आहात. मी आत्ता तुमचा चेहरा साफ करतो, नाहीतर पाप्पा घाबरतील आणि तुमच्याशी भांडतील." त्याचे शब्द ऐकून माझ्या चेहऱ्यावर हास्य पसरलं. तो तर मासूमचा बार होता, पण त्या दिवसानंतर मी कधीही तयार झाले नाही. मी तर खूप शरारती स्वभावाची मुलगी होते. खूप मन करत असे की बोलेन, हसेन, खेळेन, तयार होईन आणि खूप रंगीबिरंगी कपडे घालेन. पण त्या दिवसानंतर पुन्हा एकदाही माझं मन हे सगळं करण्यास तयार झालं नाही. आता मी 20 वर्षांची झाले होते. माझी सालगिरी होती. मी नकळत त्या दिवशी माझ्या मनात काय आलं की मी माझ्या आवडीचा लाल रंगाचा एक फ्रॉक घातला. केसही खुले सोडले. आता दिवसाचा वेळ होता आणि आकाश येण्याचा वेळ नव्हता. हलका-फुलका मेकअपही मी केला होता. बिट्टू माझ्या कपही मी केला होता. आता त्याची शाळेत जाण्याची वेळ झाली होती. कधी-कधी जेव्हा मी खूप बेचैन होते, तेव्हा माझ्या मनात बिट्टूसाठी राग यायला लागत असे. पण दुसऱ्या क्षणी मी हा जज्बात झटकून टाकत असे. तो तर माझा भाचा आहे. तो मला मम्मा म्हणतो. मी पूर्ण आपल्या पोरासारखं त्याच्याशी प्रेम करते. त्याच्या बापाची शिक्षा मी बिट्टूला का देऊ? त्या दिवशी मी तयार बसले होते. तेव्हा बिट्टूने मोबाईलमध्ये माझा फोटो काढून आकाशच्या नंबरवर पाठवला. मी या सगळ्यांतर माझं शाही पूर्णपणे अनभिज्ञ होते. खूप वेळानंतर माझं शाही पनीर खाण्याचं मध्ये गेले आणि शाही पनीर बनवायला लागले. आम्ही दोघे आई-बेटा बसून खात होतो, की तेव्हा रागाने आकाश घरात दाखल झाला. मला इतका तयार पाहून त्याने अगदीच आपला मोबाईल माझ्यासमोर पटकला. म्हणाला, "हे सगळं का केलंस? तुला शर्म नाहीये? मी तिथे मीटिंगमध्ये व्यस्त आहे आणि तू मला वारंवार तुझा फोटो पाठवत आहेस. मी कितीही वेळा तुला गंजावलं आहे की माझ्यासमोर असं करू नकोस. तुझी माझ्या नजरेत काही किंमत नाही. तू फक्त आणि फक्त माझ्या बेट्याची आई आहेस." मी तर हक्काबक्का त्याचा चेहरा पाहत राहिले, कारण मला काही माहिती नव्हतं. अगदीच त्याने माझा तोंड दाबून मला जोरात झटकलं. माझ्या हातात सुरख रंगाच्या काचेच्या चुड्या होत्या, ज्या मी मोठ्या मनाने माझ्या ड्रेसशी जुळवून घातल्या होत्या. त्याने माझा हात टेबलावर मारला. जोरात टेबलाला हात लागल्याने चुऱ्या तुटून इकडे-तिकडे पसरल्या. बिट्टू घाबरून मागे लपला. काच माझ्या कल्ल्यात घुसली आणि मी फक्त सिसकत राहिले. मला कळलंच नाही की कोणता फोटो आकाशच्या नंबरवर गेला होता. तो तर बिट्टू होता, ज्याने आपल्या नादानीने माझा फोटो त्याच्या बाबाच्या नंबरवर पाठवला होता. आकाशच्या रागाचा निशाणा मी बनले. कदाचित तयार होणं, आपल्या मनमर्जीचे कपडे घालणं, आपल्या आवडीचं खाणं खाणं, सगळं माझ्यावर हराम झालं होतं. मी माझ्या खोलीत बंद होऊन कितीही वेळ आपल्या जज्बातांचा आणि आपल्या अरमानांचा गळा घोटून रडत राहिले. माझ्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. त्या रात्री एक पलासाठीही माझे डोळे बंद झाले नाहीत. बिट्टू दार वाजवत राहिला, पण मी दार उघडलं नाही. तो आपल्या बापाजवळ झोपला. दुसऱ्या सकाळी जेव्हा आम्ही खोलीतून बाहेर आले, तेव्हा माझा रवैया पूर्णपणे बदलला होता. त्याला वाटलं की कदाचित मी काही बोलणं, काही करणं किंवा बिट्टूबरोबर वाईट वागणं, जेणेकरून त्याला मला पुन्हा दाटण्याची संधी मिळेल. पण मी एकदम चूप होते. मनात फक्त हीच गोष्ट होती की मी फक्त आणि फक्त दुसरं काही काम नाही. माझं काम इथे फक्त बिट्टूची काळजी घेणं आणि आपल्या पतीच्या गरजा पूर्ण करणं होतं.
मी माझं मन तर खूप आधीच मारून टाकलं होतं. सगळं प्रेम, सगळे जज्बात, सगळे स्वप्न जे माझ्या वयाच्या मुली बघतात, ते मी बघणं सोडून दिलं होतं. खूप प्रेमाने मी बिट्टूला नाश्ता करवला. त्यानंतर त्याला शाळेत सोडलं, घराची सगळी कामं केली. माझे जितकेही नवीन सूट, महागडे जोडे होते, जे माझ्या आईने आणून दिले होते, ते मी स्वतःवर आता लक्ष देणं सोडलं होतं. किती दिवस मी कंगवाही केला नाही. खैर, मी बिट्टूबरोबर आकाशचीही हर जबाबदारी निभावत होते. मी आकाशशी बोलणं सोडलं होतं. कधी गरज असेल तर बोलूनवर आपल्या कामातच गुंतलेली राहायचे. मला हे चुपचाप कामात गुंतलेलं पाहून आता कदाचित आकाशालाही जाणीव होऊ लागली होती. कधी कधी तो माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न करत असे, पण मी फक्त हो म्हणून उत्तर देत असे. मग त्याची हिंमतच राहत नसे माझ्याशी बोलण्याची. पण आता मला या सगळ्या गोष्टींचा जरा तरी फरक पडत नव्हता. माझे जज्बात तर खूप आधीच संपले होते. बिट्टू शाळेत जायला लागला होता. अभ्यासातही खूप चांगला होता. आता जो वेळ वाचत असे, मी त्याच्या अभ्यासात गुंतलेली असायचे. ना मला माझं सौंदर्य टिकून ठेवण्याचा शौक होता आणि ना सजण्याचा. चुड्या कशा असतात हे मी विसरून गेले होते. कोणताही कार्यक्रम असो किंवा कोणताही सण असो, मी कधी सजून बजून गेले नाही. यावेळी जेव्हा सण आला, तेव्हा कदाचित आकाशाने लक्षात घेतलं होतं. तो बिट्टूला घेऊन गेला. तेव्हा मलाही येण्यास सांगितलं. पण मी कामाचं बहाणं करून नकार दिला. जेव्हा आकाश बिट्टूबरोबर परत आला, तेव्हा खूप खुश होता. माझ्याजवळ आला आणि एक खाकी कागद माझ्याकडे वाढवला. म्हणाला, "हे मी तुझ्यासाठी आणलं आहे." हे म्हणताना तो थोडा हिचकत होता. चेहऱ्यावर लाजही होती. मी हैराण झाले. इतक्या वर्षात त्याने माझ्यासाठी शेवटी काय गोष्ट आणली होती. मी अविश्वासाने त्याच्याकडे पाहिलं आणि मग बिना काही बोलता मी ते उघडून पाहिलं. त्यात काचेच्या लाल रंगाच्या चुड्या होत्या, ज्या कधी माझ्या आवडीच्या होत्या. मी एक सरसरी नजर चुड्यांवर टाकली आणि म्हणाले, "हे तुम्ही कशासाठी आणलंत?" आकाशने हैराणीने मला पाहिलं आणि म्हणाला, "अर्थातच माझ्या बेट्याच्या आईसाठी आणला आहे. तुझ्यासाठी आणला आहे. तुला लाल रंगाच्या चुड्या आवडतात ना? तर घाल." मी जितकी हैराण होते, तितकंच कमी होतं. नजर उचलून जो त्याच्याकडे पाहिलं, तेव्हा एका पलासाठी मला त्याच्या डोळ्यात एक इसान आकर्षण जाणवत होतं. काहीतरी असं होतं, ज्याने मला नजर चोरायला भाग पाडलं. कदाचित त्याला इतक्या वर्षात जाणीव झाली होती की मी त्याची पत्नी आहे. त्याची पहिली पत्नी तर मरून गेली होती, पण त्याच्या जिंदगीत एक दुसरी स्त्रीही होती. हेच कारण होते त्याच्या घरात आम्ही एक वैद्य नात्यात असूनही एकमेकांपासून दूर होतो. कारण तो दीदीला अजून विसरला नव्हता. पण कदाचित आता त्याच्या मनात माझ्यासाठी प्रेम जागृत होऊ लागलं होतं. मी चुड्या घेऊन तिथल्या शेल्फवर ठेवल्या आणि म्हणाले, "आता मी काम करत आहे. तुमचा खूप खूप आभार." इतकं म्हणून मी तिथून निघून गेले. पण मला आता या गोष्टींचा काही फरक पडत नव्हता. सण होता म्हणून सगळे तयार होते. मी घराच्या कामातच गुंतलेली राहिले. माझे आई-बाबाही तिथे आले होते. बाकी खानदानातले लोक आमच्याकडे मिठाई देण्यासाठी आले होते. सगळे लोक मला म्हणत होते, की तुझ्या वयाच्या मुली तर 2-2 मुलांची आई बनल्या आहेत आणि आजही पूर्ण तयार राहतात. हातात चुड्या घालतात, खूप मेकअप करतात, स्वतःला खूप सजवून ठेवतात. पण तू तर कोणीतरी उजाडलेल्या अवस्थेत राहतेस. आकाशने माझ्यावर लक्ष दिलं तेव्हा माझ्या जवळ आला आणि म्हणाला, "तू हे सगळं एकटी का करतेस? बघ सगळे तयार आहेत. एक तू आहेस की घराच्या कामात घुसून बसली आहेस. चल जा, हे काम सोड आणि तयार हो." आज आकाश मला हसत हसत पाहत होता. म्हणाला, "तयार हो." आणि मला जितकी हैराणी वाटत म्हणाला, "तयार हो." आणि मला जितकी हैराणी वाटत तितकी कमी होती. तो म्हणाले, "तुम्हाला आठवण झाली इतक्या वर्षात?" तर नकळत कधीपासून असंच राहत आले आहे. वर्षात नकळत किती सण येतात, पण मी कधी नवीन कपडे घातले नाहीत. यापूर्वी तर तुम्ही कधी लक्ष दिलं नाही. आज तुम्हाला का जाणीव होत आहे? माझ्या प्रश्नावर तो लाजवाब झाला. माझ्या आईनेही माझा हात पकडला आणि म्हणाली, "मेहंदी का लावली नाहीस? आणि नवीन कपडे का घातले नाहीस? आणि दागिने का घातले नाहीस? तुझ्याकडे तर सोन्याचे दागिने तुझ्याकडे आहेत. सुवर्णाच्या हिश्श्याचीही कमतरता नाही." मी फक्त एक हलकंच हास्य चेहऱ्यावर आणले. कुठेतरी त्याला आपल्या चुकांची जाणीव झाली होती. बिट्टू झोपला होता. रात्री जेव्हा तो झोपला होता, तेव्हा मी माझ्या खोलीत बसले होते. आकाश खोलीत आला. त्याला पाहून मी थोडी हैराण झाले, कारण रात्रीच्या वेळी पहिल्यांदाच आकाश माझ्या खोलीत आला होता. तो माझ्यासमोर बसला. माझा हात पकडून माझ्याशी बोलायला लागला. पण मी माझा हात काढून घेतला. तो म्हणाला, "देख गौरी, मी तुझ्याबरोबर खूप वाईट वागलो. मी जाणतो की सुवर्णाच्या प्रेमात मी आंधळा झालो होती, पण ही सुवर्ण माझ्या जिंदगीत किती महत्वाची होती." आम्ही दोघे एकमेकावर जीव तोडायला तयार होतो.
तिच्या असं निघून जाण्याने माझ्या मनावर आणि मेंदूवर खोल परिणाम झाला. मी तर पूर्णपणे तिच्यासाठी दिवाना झालो होतो, ज्या खातर मी तुझा हक्क विसरून गेलो. पण वेळेनुसार मला जाणीव झाली की मी तुझ्याबरोबर खूप गलत सुरुवात केली. तू माझ्या बेट्याला आपल्या पोरासारखं वाढवलंस. माझ्या बेट्यासाठी तू आपल्या सगळ्या खुशा बलिदान केलास. लहान वयातच तू त्याला आईचं प्रेम दिलंस. आणि जेव्हा इथे आलीस तेव्हा जाहीर गोष्ट आहे, मी तुझा पती होतो. तू मला पतीसारखं नव्हे तर एक मित्रासारखं अपेक्षा ठेवायला लागली होतीस. पण त्याच्या असूनही मी तुझ्याबरोबर खूप शक्ती केली. माझ्या कल्ल्यावर अजूनही त्या तुटलेल्या चुड्यांचे डाग आहेत. तो डाग सोडून म्हणाला, मी तुझ्याबरोबर नातं पुढे नेऊ इच्छितो. माझ्या मनात तुझ्यासाठी खूप प्रेम आहे. कुठेतरी मी तुझ्याशी खूप प्रेम करायला लागलो आहे. मी तुझ्याबरोबर जिंदगीची नवीन सुरुवात करू इच्छितो. आकाशच्या डोळ्यात पाणी आलं होतं. त्याने आपल्याबरोबर आणलेल्या लाल रंगाच्या चुड्या माझ्या कल्ल्यात घातल्या. हळूहळू तो माझ्या जवळ येऊ लागला. मी त्याच्या शब्दांचा अर्थ समजत होते, पण आता माझे जज्बात पूर्णपणे संपले होते. मी तिथून उठून उभी राहिले. हे सगळे अरमान तर माझ्या मनात खूप आधीच संपले होते. मी पलटून त्याला पाहिलं आणि म्हणाले, मी फक्त आणि फक्त बिट्टूची आई आहे. यापेक्षा माझं आणि तुमचं दुसरं काही नातं नाही. माझ्यातही जज्बात होते. कधी मीही ही प्रार्थना करत असे की तुम्ही माझे पती बनून चांगले पती राहाल. मला माझ्या हिश्श्याचा हक्क द्याल. मला माझ्या हिश्श्याचं प्रेम द्याल. मीही तुमच्या बाहुल्यात कायमसाठी तडफडत होते. पण आता हे सगळं मरून गेलं आहे. माझे सगळे जज्बात मरून गेले आहेत. माझ्याशी प्रेमाने बोलण्याची, माझ्याशी प्रेमाने वागण्याची तर गोष्टच दूर आहे. तुम्ही तर मला नजर उचलून पाहिलंच नाही. किती मनात चालत असे की तुम्ही माझी तारीफ कराल. माझ्यासाठी तोफा आणाल. जेव्हा मी तयार असते तेव्हा माझी तारीफ कराल. माझ्यासाठी भेटवस्तू आणाल. मला बाहेर कठीण वेळी माझ्या बाजूला उभे राहाल. पण तुम्ही असं काही केलंच नाही. हर वेळी तुम्ही मला जलील केलं. मला हर वेळी हे सांगितलं की मी दुसरी आहे. फक्त आणि फक्त मी बिट्टूची आई आहे. आता जेव्हा सगळे जज्बात राग झाले आहेत, तेव्हा तुम्ही मला सुंदर स्वप्न दाखवत आहात. मला समजावत आहात की मी तुमच्याबरोबर नवीन जिंदगीची सुरुवात करू. तर बघा, जर तुमच्या आत जज्बात जागृत होत असतील आणि तुम्ही तुमच्या आतचे जज्बात थंड करायचे असतील, तर बरं आहे की ज्या आणि दुसऱ्या स्त्रीशी लग्न करा, जो तुमची गरज पूर्ण करू शकेल. मी फक्त आणि फक्त बिट्टूची आई आहे. याखेरीज दुसरं काही नाही. माझ्याकडून तुम्हाला लग्न करू शकता. इतकं म्हणून मी खोलीतून निघून बाल्कनीत गेले. काही वेळाने आकाशही माझ्या खोलीतून निघून गेला. मी तिथे बाल्कनीत उभी राहून कितीही वेळ आपले अश्रू आत उतरवत होते. मी इच्छा असूनही त्याच्यासाठी आपल्या आत जज्बात निर्माण करू शकत नव्हते. स्त्री जेव्हा एकदा आपल्या हृदयाचा दरवाजा एखाद्या माणसासाठी बंद करते, तेव्हा मग तो काही करो त्याला कोणी उघडू शकत नाही. स्त्री मेहरबान नसते. वारंवार जलील केल्यानंतर जर कोणी समजतो की तो त्या स्त्रीला पुन्हा पहिल्यासारखं करू शकेल, तर ही त्याची खूप मोठी गलतफहमी आहे. मी तिथे उभी राहून रात्रभर अश्रू गिळत राहिले. माझं हृदय आता पूर्णपणे बंद झालं होतं आणि ते पुन्हा कोणी उघडू शकणार नव्हतं. लहान वयात जबरदस्तीने लग्न करणं आणि भावनिक दुर्लक्ष करणं कधीही योग्य नसतं. प्रेम, आदर आणि समानता हेच खऱ्या नात्याचा पाया असतात. अशा अनुभवांनी मला शिकवलं की स्वतःची किंमत ओळखणं आणि स्वतःसाठी उभे राहणं किती महत्त्वाचं आहे. नमस्कार मित्रांनो, तुम्हाला ही कथा आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि यापेक्षाही अधिक रंजक व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलवर नुकताच अपलोड केलेला नवीन व्हिडिओ नक्की पहा. तो तुम्हाला खूप आवडेल, अशी मला आशा आहे.